नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आज आम्ही आहोत दिल्लीमध्ये आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत दिल्ली। जर तुम्ही मनालीचा आणि शिमलाचा आपला ब्लॉग नसेल बघितला तर नक्की जा, चेकआउट करा। सकाळचे जवळपास 10 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी स्टेशन जवळच आम्ही एक रूम घेतला होता। सो तिथून आता आम्ही बाहेर निघालो आहोत आम्ही सिम्बाला जेवण देण्यासाठी। जर तुम्हाला माहित नसेल, आपला न्यू मेंबर ॲडेड झाला आहे सिम्बा, म्हणजे एक डॉग घेतला आपण, पहाडी डॉग। सो तो पण तुम्ही बघू शकता मनालीच्या ब्लॉगमध्ये। सो बाय द वे आता आपण चाललोय इंडिया गेटला। सो लेट्स गो। मित्रांनो, दिल्लीमध्ये नाश्ता करून आता आम्ही निघालेलो आहोत फिरायला या इको कार मध्ये। सर्व बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता। कुठे जायचं आता आपल्याला? लोटस गार्डन, लोटस टेम्पल गाइज। मंदिर म्हणजे हे आमच्यासाठी एक उद्यानच। जर आज आमच्या आलं नाही मंदिरात। मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत लोटस टेम्पल या ठिकाणी। बघू शकता किती सुंदर। आता या ठिकाणी बरेच सारे टुरिस्ट आलेले आहेत। तर मित्रांनो, हे लोटस टेम्पल इतकं सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण इतका छान आहे। बघून असं वाटतं की आपण सिंगापूर वगैरे या ठिकाणी आलोय का काय। हे बघा, खरंच ना, कसं वाटतं बघा। सिडनी, ऑस्ट्रेलियाचं सिडनी। असं वाटतं खरंच दुसऱ्या देशात आलोय, कारण याचं जे स्ट्रक्चर आहे आपल्या इंडियात युजली बघायला भेटत नाही। तर खूप सुंदर। चला क्या है? संतरा है क्या? संत्री बघा किती सुंदर आहे। लँडस्केपिंग बघा, झाडं बघा। तर मित्रांनो, चप्पल बुटं काढलेले आहेत आता आम्ही आणि अशा बॅग मध्ये घेऊन चाललोय। ज्यांच्याकडे त्यांना या साईडला, ज्यांच्याकडे त्यांना या साईडला अशी एंट्री आहे। चला बॅग ठेवून मग लोटस मंदिरात आत एंट्री करूया। वाव। चला मित्रांनो, फायनली लाईन स्टार्ट झाली आहे। लेट्स गो। हे बघा, इथं असं पूर्ण पूल टाईप आहे, पाणी आहे आणि पाणी असं आहे की आता उडी मारू नाही शकत मी। एक्सप्लेन करतोय। जिसका उद्देश्य संपूर्ण मानव जाति की एकता, सभी धर्मों की एकता, अंदर का सांस। मी बाहेर आलेलो आहे, शूज वगैरे घातले आणि जयसिंग म्हणत होता काय रे कधी बोलतोय मध्ये कसं होतं माहितीये गाईज तुम्हाला? लोटस बाबा नाही नाही, कोणाचं आहे? अरे तो एक शांती धाम आहे, एक शांती नवीन धर्म आहे त्यांचा डायरेक्ट भाई धर्म। हे भाई तुम्हाला याची एक कॉपी टाकून देऊ आम्ही, फोटो काढून वाचून घ्या तुम्ही स्क्रीन वरती। स्कॅनर पण टाकल 50 देशामध्ये। मित्रांनो, आता आम्ही आता बाहेर आलेलो आहोत लोटस टेम्पलच्या आणि या ठिकाणी बघा पूर्ण असा आहे माहोल। आता जे आमचे टॅक्सी त्यांना एडिट हो जाएगा। टाक रे, एक शिवी टाकच करत त्यांच्या घरच्यांना पडू दे कसे वागतात। मित्रांनो, आता आम्ही आलोय लंच करायला। लंच मध्ये आम्ही घेतलेले आहे दिल्लीचे फेमस छोले भटोरे, यांनी घेतलेला आहे बर्गर। मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत सरोजिनी मार्केट या ठिकाणी, ज्या ठिकाणी खूप शॉपिंग करण्यासाठी कपडे आणि गोष्टी भेटतात। तर चला बघूया। तर दुपारचे 2 वाजत आलेले आहे, फायनली एंट्री केलेली आहे बघा। इधर बहुत कपडे। हो माय गॉड, सरोजिनी मार्केट। मित्रांनो, ही बॅग घेतली आम्ही फक्त 150 रुपीजला। कशी आहे? गौरवला याला घेतली, प्रथमला घेतली। आपली कशी आहे? पुढे मस्त आहे। मी आता मम्मी मामी त्यांच्यासाठी घेतो काहीतरी। पूर्ण जॅकेट आहे, मस्त मस्त आहे बा। 600 रुपयाला आहे। काय घेतलं का तुला? एक जॅकेट घ्यायचे होते ना? भेटत नाही इथे, भेटत नाही मग कुठेच नाही भेटणार। आपण शॉप नंबर 18 मध्ये आलो। काय शॉप नंबर 18 मध्ये आलो, आपल्याला परत तिथून बाहेर जायचंय। मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत सरोजिनी मार्केट या ठिकाणी। बॅग पण नाही, टॅटू नाही होईल। बघू शकता कसं मार्केट आहे, आजूबाजूचा माहोल पूर्ण गर्ल्स साठी भरपूर आहे खरं तर गोष्टी, ॲज कम्पेअर टू बॉईज साठी पण आहे। म्हणजे नाशिकचं शालीमारच तुम्ही याला म्हणू शकता।
100, 150, 200 सेलचे वस्तू भेटतात. हे बघा मित्रांनो, आमचा बेल्ट घेतोय 400 रुपये म्हणताय. आता बघू किती बार्गेन होतं. नहीं ना अब बात मान लो गुरु यार 10 भाई, नहीं ना भाई, इतना नहीं. खुला रेट लगा दिया 250. आप भी जानते हो सब दुकान पे लोग 300-400 नीचे नहीं पाओगे. मारा झालंय काय शेत वरून. खूप डेंजरस मार्केट आहे क्या रे. खूप डेंजरस मारा झालंय काहीच. यांची युनियन आहे तर कस्टमर आहे का काय माहिती कोण आहे. आपले बॉईज भेटले बघा. यश खूप डेंजर असं फाइटिंग झाली होती. एक्चुअली लड़की का चक्कर था इसलिए हो गया थोड़ा सा. ऑल गुड. पुलिस आई थे. ऑडियंस जो देख रही थी उनको पेल रहे थे. खतरनाक मार्केट आहे. डेंजरस मार्केट आहे. आणि बार्गेनिंग करायच्या वेळेस इतकं डेंजर आहे ना. बळजबरी घ्यायला होता आपल्याला. खूप अवघड आहे. याने तर डायरेक्ट झोलाच घेतलाय. झोला अवघड आहे का रे. चलो भाऊ इधर से निकल जाओ पहिले. सरोजनी मार्केट बघून झालेलं आहे. जवळपास संध्याकाळचे 4 वाजत आलेले आहे. डॉग साठी म्हणजे सिम्बासाठी आपण चेन पण घेतली आहे. ही बॅग आणि एक वॉच पण घेतली. दाखवतो तुम्हाला. खूप स्वस्तात गोष्टी होत्या आणि मज्जा आली पूर्ण. बट इकडचे लोक खूप डेंजर आहे. म्हणजे खूप बदतमीज आहे ना. आणि गाईज तर फायनली सर्व आलेले आहेत आणि सर्वांनी भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे. ओ माय गॉड. बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात शॉपिंग केली आहे. पहिल्यांदा एवढं जर स्वस्त जर तुम्ही बघितल्या तर घ्याल ना. स्वस्त नाही रे भाऊ. 3,500-4,000 हजार गेली. ते तर आहे. हे बघा स्वेटर. चलो हे पण घेतलंय मी पण. मी पण हे घेतलं वॉच घेतलंय बघा. शॉपिंग केली 15 ते 17,000 शॉपिंग. पण तुला सांगतो 1 रुपयाची वस्तू हॅलो गाईज, चला आता खूप मजा आली मार्केट मध्ये. आम्ही चाललोय आता दुबईला. ट्रेन दुबई मध्ये नाही जात. हे दोघं छोले कुलचे खाते तिकडेच उतरीचला. गोष्ट सांगू का. आता सर्व बजेट डिस्कस करत होते कोणाला किती रुपये लागले. मला जवळपास 30,000 रुपये लागले सर्व शॉपिंग वगैरे सर्व करून. बाकी अजय सिंग म्हणतो तर मी तर काही केलंच नाही तरी एवढे पैसे गेले कुठं. अजय सिंग आणि मी चाललो आहे बास्केट घ्यायला भोगलला. जे की आमच्या रूम पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं. सो कारण आता ट्रॅव्हलिंग करायचंय ना. सिम्बाला जास्त बेल्टने नाही ठेवू शकत. रेल्वेमध्ये अलाउड पण नाही डॉग साठी. सो त्यासाठी चाललोय. मित्रांनो फायनली आता मी रूम मध्ये आलेलो आहोत. जवळपास 7 वाजलेले आहे. चेकआउटचा टायमिंग झालेला आहे. सिम्बानी खूप धुमाकूळ घातला. अलंकारची बॅग आणि चार्जर पूर्ण तोडून टाकलंय. बट त्याला आता खूप बॅग घेऊन दिली. यश मला सरोजिनी मार्केट. त्याला खूप भूक लागली आहे. घेतलं नाही चोरलंय. गपरे 20 रुपयाला घेतला. 20 रुपये दिले त्याला. काय मी बोलतो चोरलंय. ए रे इमानदार पोरे. कर्म चला. आता चष्मा सुटला असता. फायनली आता बॅक टू होम. घरी चाललेलो आहोत. सिम्बाला घेतलेलं आहे आणि स्टेशनवर आहे. सो ट्रेनमध्ये बसून भोपाळला उतरून परत नाशिकला जाणार आहोत. बघूया काय स्ट्रगल होतो डॉगला घेऊन जाताना. याची तर बास्केट थोडी छोटी झाली. त्याला थोडं स्ट्रगल आहे घेऊन जायला. आपण सर्वजण इथं असतो ना 100% धरले गेलो असतो. आपल्याला एक बंदा तुला माहिती पोरं कशी आपले एखादं फुटतोच. तुला माहिती पोरं झालं पाळता मला नाही वाटलं 100% एखादा पाठवटा वाचला ना एखादा पोलीस
आज बोलायची इच्छा नाही आज. तर मित्रांनो आज आम्हाला ट्रिपला जाऊन 1 महिना झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सिम्बा या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किती छान सेटल झालेला आहे. आणि त्या दिवशी काय झालं होतं ट्रेनमध्ये ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो खूप इंटरेस्टिंग आहे. माझ्यासोबत अलंकार आहे. खरं तर या पूर्ण जो सीन क्रिएट झाला होता त्यामध्ये अलंकार पण होता. तर त्या दिवशी असं झालं होतं म्हणजे ट्रेन निघणार होती 8-8:30चा टायमिंग होता. हा सिम्बा खूप डेंजर झाला आहे बघा. त्याला खूप दात चळचळत आहे. माझा पूर्ण हात धरला आहे. ओय बाळा अरे यार जे सांगायचं ते राहुलच चाललं गायचं जाऊ दे त्याला. तर रात्री संध्याकाळी 8-8:30ला आमची ट्रेन निघणार होती आणि सर्वांनी थोडं जेवायची काही कोणाची इच्छा नव्हती तर नाश्ता वगैरे करून घेतला. आणि आम्ही पण नाश्ता करण्यासाठी मी अलंकार म्हटलं आता बाहेर जास्त जाऊ नाही शकत तर आपण एक समोसा वगैरे काहीतरी खाऊन घेऊ स्टेशनवर जे असतं ते. तर आम्ही ते खायला गेलो उतरलो आणि नाही काय आमच्याकडे ऍक्च्युली याचे दात खूप चळचा अरे वाच्याचा ई वाच्याच मग कुठेतरी पडलाय. लागलं मला अशी चेन का ओढली होती आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय एक्झॅक्टली सीन झाला होता. कारण त्या ठिकाणी बोलणं आणि रेकॉर्डिंग करणं आम्हाला अशक्य होतं कारण आम्ही एक वेगळ्याच झोनमध्ये गेलो होतो. इतकं टेन्शन आलं होतं आणि इतकी भीती वाटली होती खरंच त्या मुमेंटला. तर 8-8:30 वाजताचा टायमिंग होता. ट्रेन निघणार होती. अलंकार मग तू सांग पुढे काय आलं. ट्रेन निघणार होती आणि मग आम्हाला अशी इच्छा झाली का काहीतरी खाऊन घेऊ नये का सगळ्यांचं खाऊन झालं होतं. म्हटलं आपण पण खाऊ. मग गौरव मी तिथं स्टेशनवर उतरलो. प्लॅटफॉर्मवर समोसा होत्या. म्हटलं एक खाऊ पण आम्हाला आवडला आम्ही परत घेतला. खात होतो. ट्रेनचा हे वाजलं सायरन का आता ट्रेन निघेल. गौरव म्हटला चल मध्ये. आम्ही मध्ये जाऊन उभं राहिलो. जयसिंगचा फोन आला. तोडला अरे तुम्ही दोघं कुठे आहे. मी गौरवला म्हटलं थांब मजा करू आपण त्यांना सांग आपण अजून आलो नाही. गौरव म्हटलं अरे हा का आम्ही तिथं बाहेर बिर्याणी खातोय. आणि तू सांग. आणि मग ते सांगितलं आणि मी त्याला बोललो अरे नाही रे आम्ही मजा करत होतो आम्ही ट्रेनमध्येच. त्यांनी ते ऐकलंच नाही आणि फोन ठेवला. आणि 5 मिनिटानंतर मोजून 5 पण नाही 2 मिनिटानंतर आम्ही 1 मिनिटानंतर ट्रेन थांबला. असा आवाज आला. आमच्या दोघांना इतकी भीती वाटली. म्हटलं 100% आपल्या मित्रांनी आपल्यासाठी चेन ओढलेली आहे. आणि एकदम डेंजरस अनुभव होता. त्याच्यानंतर 8 पोलीस आले. विचारलं इन्क्वायरी झाली कोणी ट्रेनची चेन ओढली. इथून झालो होतो. हा म्हणजे याने नव्हतं सांगितलं की आमच्या गँगमधून कोणतरी ओढली. फक्त त्यांनी सांगितलं होतं की इथूनच ओढली. याला वाटलं की खरं बोलल्यानंतर आपण वाचून जाऊ काही एवढं होणार नाही. तर खरं बोललं तरी मारतात ते आपल्याला. तर अर्धा 1 तास पूर्ण टेन्शन मध्ये होतं. जर तुम्हाला जीवाला जर कोणी अटकलं जरी तरी ते व्हॅलिड नसतं असं म्हणजे आम्ही बघितलं. पण येताना ती जळगावहून येणारी ट्रेन होती आणि ती पनवती ट्रेन होती असं म्हणू शकता. कारण त्यामध्ये ऑलरेडी 12 जणांचा मृत्यू झालेला होता जे नेपाळवरून ट्रॅव्हल करत होते. त्यानंतर ती मध्ये खराब पण झाली होती. सो बरंच काही झालं. सो असा पूर्ण एक्सपिरियन्स होता. कारण खूप भीती वाटली. जी तुम्ही असं कधी ट्राय करू नका. मी तुम्हाला सांगेल आमचे मित्र थोडेसे डेअरिंगबाज डॅशिंग आहेत त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी केलं. परतीचा प्रवास करत असताना म्हणजेच भोपाळपासून नाशिकला जात असताना एक माणूस ट्रेनच्या दरवाजामध्ये उभा होता आणि तो पडला. त्यानंतर काय झालं बघा. निरोप दिला. खूप डेंजरस सीन झाला होता ना रे. पडला होता आपले कार्यकर्ते पाहिले की जबरदस्त आपले परत एकदा चेन ओढली होती. त्याला शोधून काढा आपण ओढली होती ना आवाज येतो वाचला तो वाचला. सकाळचे जवळपास 6 वाजलेले आहेत. आम्ही आमच्या राज्यात नाशिकच्या थोडं मागं आहोत. सिम्बाने बऱ्याच वेळा त्रास दिले. 2-3 वेळेस पोलीस आले ते म्हणून मला वॉशरूम मध्ये जावं लागलं त्याला घेऊन. काय सांगू काहीच करत पोलीस होते. खूप कष्ट घेतलेले गौरवने याच्या सिम्बासाठी. पोलीस पार्टी देणार आम्हाला त्याच्या वाटत.
गौरव तुझं कुत्रा इथपर्यंत आणण्याचा माझा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत लासलगावला, म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहोत. आणि परत एकदा ट्रेन थांबलेली आहे, काहीतरी ट्रेनमध्ये खराबी आलेली आहे. सो 5व्यांदा झालं. 1-2 वेळा चेन ओढला गेला, एकदा माणूस पडला होता. आणि परवाच्या दिवशी एक दुर्घटना झाली ज्यामध्ये 75 का 12 कितीतरी जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजे ट्रेनमध्ये आग लागली, त्यांना असं वाटलं, त्यांनी उतरले, पुढून दुसरी ट्रेन आली, चिरेडला गेले. सो ट्रेनच पण होती आय थिंक. सिम्बा बघू शकता, ती ट्रेन बंद पडली होती, मग दुसरी ट्रेन आली लोकल, तिच्याने बसून चाललेला होता तर नाशिक रोडला. थंडी वाजते आता, जॅकेट घालून मित्रांनो फायनली आता आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. सिम्बा पण सुखरूप आलेला आहे आणि बघू शकता किती लगेज आहे. फुल हाल झाले थोडीफार, खाऊन द्या, सांगत नाही आता. वेळ गेला, 1.5 ते 2 तास आम्ही लेट झालोय. गाईज आपलं कुत्र किती हुशार आहे बघा. सिम्बा तेवढ्या गर्दीत पण व्यवस्थित चाललंय बघा. मित्रांनो फायनली आता आम्ही टॅक्सी पण केली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत आणि ही गाडी बुक केलेली आहे. 100 रुपयात आम्हाला ही सोडून दिला आता पर पर्सननी ओझरला. चलो मित्रांनो, अशा पद्धतीने आमची पूर्ण ट्रिप एंड झालेली आहे. खूप मजा आली आणि खूप मेमोरेबल अशी आमची ट्रिप होती. आय होप तुम्हाला आवडली असेल. खूप काही नवीन याच्यामध्ये आम्ही शिकलो, काही आम्हाला शिकायला भेटलं. जसे की काही इन्सिडेंट झाले, चेन ओढायचा ट्रेनचा, त्याच्यानंतर कोणी पडलं होतं ट्रेनमधून एक व्यक्ती. सो खूप मजा आली. सिम्बाला पण घेऊन आलो आपण मनालीवरून. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.